नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, तर त्यांची जी काही परीक्षा आहे ती जवळपास 9 आणि 10 जुलैला किंवा 8 ते 9 तारखेला या ठिकाणी पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यामुळं तुमच्याकडं जो काही 1 महिना शिल्लक राहिला आहे, तर त्या 1 महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं आता तुमचे टेक्निकल सब्जेक्ट तर कंप्लीट असतीलच, पण जे नॉन टेक्निकल आहेत जसं की मराठी झालं, त्यानंतर इंग्रजी व्याकरण झालं, त्यासोबत मॅथ, रिझनिंग किंवा गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर या सर्व विषयावर जवळपास तुम्हाला 60 प्रश्न आहेत, 120 गुण आहेत. त्यामुळं या प्रश्नांवर जेवढं जास्त तुम्ही फोकस करसाल, तेवढं तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट हा ठरणार आहे. सो त्यालाच अनुसरून आजपासून आपण याच 120 गुणांची तयारी, परिपूर्ण तयारी करून घेण्यावर भर देणार आहोत. सो त्याचाच हा पहिला भाग आहे. त्या अगोदर नवीन असाल, सगळ्यांनी अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य मला कमेंटद्वारे विचारू शकता. आणि तुमच्यासाठी जे आहे ते यशस्वी भव नावाची बॅच ऑलरेडी चॅनल किंवा ॲपवरती चालू केलेली आहे. ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके. तिथं सर्व महत्त्वाचे व्हिडिओ लेक्चर्स PDF आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. त्यातून बऱ्यापैकी तुम्हाला मदत त्या ठिकाणी होईल. ओके. सो पहिला प्रश्न इथं विचारलाय की नातेसंबंधासंदर्भात आहे. A@ म्हणजे ए ही बीची मुलगी आहे. त्याच पद्धतीनं A अँड B म्हणजेच ए हे बीचे वडील आहेत. त्याच पद्धतीनं A% ॲज इट इज टक्केवारीचं चिन्ह वगैरे. B म्हणजेच ए हा बीचा काय आहे, भाऊ आहे. तर या पद्धतीनं दिलंय. तर इथं एक इक्वेशन दिलंय आणि याच टाईपचे प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेत दिसतील. सो हे नातं वगैरे आपल्याला कोणाचं शोधायचं आहे, झेड आणि जीचं. तर सिंपल भाषेत जे काही इक्वेशन दिलंय तेच तुम्हाला इथं लिहायचं आहे. साध्या आणि सरळ भाषेत काय करायचं, N आणि F याच्यामधलं नातं जर शोधायचं असेल तर @ इथं दिलंय, म्हणजेच काय B म्हणजेच F एक पद्धतीनं किंवा N हे दोघं जर दिले तिथं सिंपल भाषेत. ओके. म्हणजेच या चा अर्थ वगैरे काय होतो की बाबा जे काही एक पद्धतीनं N जी आहे ती कोणाची, F ची मुलगी आहे. म्हणजेच F ची मुलगी कोण आहे, N आहे. N ही काय झाली, मुलगी झाली. लिहून घ्या. ओके. सिंपल आहे. परत त्याच पद्धतीनं F @Z आहे. म्हणजेच F सुद्धा ही काय झाली, मुलगी झाली. कुणाची मुलगी आहे ही, ही मुलगी आहे, हां इथं लिहितो वाटल्यास, हां ही मुलगी कोणाची आहे, झेडची. अशा पद्धतीने इक्वेशन तुमचं तयार होतं. परत Z @ M याचा अर्थ काय होतो की बाबा झेड हा यमचा सुद्धा काय आहे, वडील आहे. म्हणजेच झेडची एक F मुलगी आहे, त्यासोबत यम हे सुद्धा अपत्य आहे, पण हे मुलगी आहे का मुलगा आहे हे अजून कळालेलं नाही. त्यासोबत M आणि R मध्ये काय सहसंबंध आहे, तर या पर्सेंटेजचं चिन्ह इथं दिलंय. म्हणजेच M हा आरचा काय आहे, भाऊ आहे. म्हणजेच सिंपल पद्धतीनं R हा काय झाला, M हा काय आहे, भाऊ आहे. ओके. सो आता इथं अजून विचारलंय R @ G म्हणजेच R ही काय मुलगी आहे, कोणाची, जीची. ओके. सो इथं परत जीची मुलगी कोण झाली, R झाली, ही मुलगी. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं इक्वेशन इथं तयार होतं, तुम्ही पाहू शकता. आता बघा झेड हे काय आहेत, वडील आहेत. ओके. आणि हे दोघं काय आहेत, भाऊ आहे हा याचा. ओके. म्हणजे सिंपल पद्धतीनं ही काय होईल, आई होईल. ओके. तर तुम्हाला इथं काय विचारलंय की बाबा झेडचं जीशी नातं काय, तर झेड इथं दिलंय, झेड हे वडील असतील, जी ही आई असेल, तर झेडची ही जी काय झाली एक पद्धतीनं, किंवा झेडचं जीशी नातं वगैरे काय, ते पती पत्नीचं आहे. ओके. सो इथं पती पत्नी शोधा, त्या पद्धतीनं इथं तुमचं ॲन्सर जे आहे ते इथं येईल. ओके. सो सगळ्यात पहिलं इक्वेशन निर्माण करायला शिका. एक वेळा इक्वेशन निर्माण केलं की तुमचं आपोआप त्या ठिकाणी ॲन्सर जे आहे ते तुम्हाला मिळून जातं. परत भारतीय संविधानातील कोणतं असं कलम राज्यपालाच्या पदाशी संबंधित आहे, तर जे काही राज्यपालाशी निगडीत असलेलं कलम आहे ते 153, किंवा हे जे काही कलम आहे ते राज्यपालाशी निगडीत आहे की बाबा प्रत्येक राज्यासाठी एक असा राज्यपाल त्या ठिकाणी असणं अनिवार्य आहे, असं भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. परत जो काही कलम 63 आहे, आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत तर त्यांच्या संदर्भात आहे हा कलम.
ते ॲड करा. परत कलम 74 बघायला गेलं तर जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ असतं मुख्यमंत्र्याला मदत करण्यासाठी, ओके, जे काही जसं की विधान परिषद, विधानसभा 288, परत 78 या ज्या काही संख्या आहेत त्या. परत 112 नावाचं जे कलम आहे ते स्पेशली करून केंद्रीय अर्थसंकल्पाचं आहे, ओके, सेंट्रल बजेट, केंद्रीय अर्थसंकल्प. थोडंसं लक्ष ठेवा आणि नोट डाऊन करून घ्या. अशाच टाईपचे प्रश्न त्या यशस्वी भव नावाच्या बॅचमध्ये दिलेले आहेत. सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जाऊन जॉईन करून घ्या. अगदी कमी वेळेमध्ये तुमची सर्व तयारी त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं करून घेण्यात आलेली आहे. परत पुढं विचारलंय की खालीलपैकी मंदिर स्थापत्यशास्त्राची कोणती शैली मुख्यत्वे उत्तर भारतात आढळते. उत्तर भारताच्या बाबतीत ज्या ज्या वेळेला विचारलं जाईल तर त्या वेळेला लक्षात ठेवा उत्तर भारतामध्ये नागर नावाची जी काही स्थापत्य शैली आहे ती स्पेशली करून याच्यामध्ये आढळते. जर द्रविड विचारलं तर द्रविड जे आहे ते एक पद्धतीनं सांगायला गेलं द्रविडचं दक्षिण भारत लक्षात ठेवा, ओके, नागरचं उत्तर. आणि परत बघायला गेलं तर एक पद्धतीनं वेसर म्हणजे या दोघांचं मिश्रण, नागर आणि प्लस द्रविड या दोनही स्थापत्यकलाचं मिश्रणाला वेसर म्हणतात, जे की एक पद्धतीनं जो काही दख्खनचा प्रदेश आहे दख्खन भारत तर त्या क्षेत्रामध्ये हे आढळतं. या पद्धतीनं नोट डाऊन करून घ्या. परत युद्धचातुर्य या सामासिक शब्दात कोणता समास प्रकार आहे हे बघा, हे लिहून घ्या. टॉप IMP टॉपिक आहे. क्लिअर झालं नसेल करून घ्या. यशस्वी भव नावाच्या बॅचमध्ये जो काही समासाचा प्रकार आहे तो डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. सो वेळ न गमावता बॅच जॉईन करून घ्या, ओके. हां, तर इथं विचारलंय समासाचा प्रकार. साध्या आणि सरळ भाषेत कुठलाही शब्द तुम्हाला दिसला तर त्याचं सगळ्यात पहिलं काय करावं लागतं, फोड करावं लागतं, ओके. युद्धचातुर्य याचा काय अर्थ होतो, एक पद्धतीनं युद्धात चातुर्य, ओके, असा हा शब्द होतो. तर आता इथं सर्व तत्पुरुष प्रकारच आहेत, परंतु नेमका तत्पुरुषाचा कुठला प्रकार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिल्या शब्दाचा जो काही मुख्य शब्द आहे युद्ध याला प्रत्यय लागलाय त, आणि त हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचं आहे तर ते आहे सप्तमी विभक्तीचं, ओके. तो याच्यामध्ये सप्तमी तत्पुरुष या ठिकाणी याचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो, ओके. तृतीयाच्या बाबतीत विचारलं तर जे काही पद आहे त्याला ने, ए आणि शी नावाची एक पद्धतीनं प्रत्यय लागली तर ते येतं. पंचमीच्या बाबतीत बोलायला गेलं तर पंचमीच्या बाबतीत लिहून घ्या पंचमीचं ऊन आणि हून, ओके, शेताहून त्या पद्धतीनं. आणि षष्टीच्या बाबतीत विचारायला गेलं तर प्रत्यय कुठले लागतात, चा, ची आणि चे हे शब्दाच्या शेवटी, ओके. जसं की याच्यामध्ये बघायला गेलं एक मुख्य शब्द घ्या काका, ओके. जर समजा याला काकाचे, ओके, काकाचे चे नावाचा प्रत्यय जर लागला तर ते षष्टी तत्पुरुषमध्ये येतं, ओके. हे सगळं थोडंसं बघा जमलं तर, कारण का याच्यावर खूप सारी माहिती खूप सारे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील. परत फिल इन द ब्लँक मोस्ट अप्रोप्रिएट वगैरे विचारलंय तर माय फ्रेंड कुड नॉट कॅच द ट्रेन डॅश शी रन व्हेरी फास्ट. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर एक पद्धतीनं इथं तर येणार नाही, ओके. इथं काय येईल, एक पद्धतीनं आल्दो येईल. आल्दो म्हणजे काय, जरी, ओके. हां, बिकॉज म्हणजे काय, कारण. आणि परत इफ म्हणजे काय, जर. आणि याच्यामध्ये जे काही वेदर वगैरे आहे किंवा हे तुम्ही म्हणू शकता की नाही, ओके, की नाही, याचा मराठीमध्ये अशा पद्धतीनं अर्थ होतो. तर आता इथं आल्दो जर टाकलं तर तिथं बरोबर येईल, कारण काय याचा अर्थ जर बघायला गेलं तर माझा मित्र, ओके, ट्रेन पकडू शकला नाही, ओके, ट्रेन पकडू शकला नाही जरी तो खूप वेगाने धावला होता त्या पद्धतीनं, ओके. तर ते त्याच्यामध्ये हे असं व्यवस्थित ॲड होतं. सो आल्दो त्या ठिकाणी येईल. आणि हे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला दिसतील, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एक प्रयोग, समास, ॲज इट इज टेन्स, त्यासोबत जे जे समानार्थी विरुद्धार्थी आहे त्यावर थोडंसं फोकस करा शेवटच्या दिवसामध्ये, ओके. प्रयोगाचा प्रकार ओळखा. जसं की रवीनं रताळे खाल्ले या पद्धतीनं दिलंय तर याच्यामध्ये जो काही कर्ता आहे, ओके, कर्ता म्हणजे काय, कार्य करणारा, ओके, कार्य करणारा कोण आहे,
एक पद्धतीनं त्याला म्हणतात कर्ता. कर्ता कोण आहे? रवी. आणि याच रवीला न नावाचं प्रत्यय लागून रवीने तयार झालेलं आहे. तर ज्या वेळेला कर्त्याला कर्म लागतो, कर्त्याला प्रत्यय न लागलाय, त्यासोबत रताळे खाल्ले या पद्धतीनं दिले, तर रताळे काय आहे? कर्म आहे. ओके. तर सिंपल भाषेत सांगायला गेलं तर जे आहे, ओके, जसं की आता हा खाल्ले, कर्ता कर्म क्रियापद. आता एकच लॉजिक सांगतो, डोक्यामध्ये फिट करून घ्या, की कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो प्रयोग काय असतो? कर्मणी प्रयोग. सिंपल पद्धतीनं सांगायला गेलं तर काय म्हटलंय, की जो काही कर्म आहे, ओके, कर्म कर्म जर तुम्ही चेंज केलात, जर क्रियापद चेंज होत असेल, ओके, क्रियापद चेंज होत असेल तर त्याला म्हणतात काय? एक पद्धतीनं कर्मणी प्रयोग. ओके. तर आता बघा, याच ठिकाणी रवीने रताळे खाल्ले, याला प्रत्यय लागला, एवढं जरी लक्षात ठेवलात, फक्त कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्मणी प्रयोग तुम्ही म्हणू शकता. परंतु अजून इन डिटेलमध्ये जायला गेलं तर हा जो काही आतमधला शब्द आहे कर्म, हा जर चेंज केला तर हा जर बदलत असेल, खाल्ले याच्यापैकी दुसरं क्रियापद येत असेल, जसं की इथं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ॲज इट इज रवीने घ्या आणि रताळ्याच्या ऐवजी आंबा टाका आणि इथं क्रियापद काय होईल? खाल्ला तुमचा होईल. ओके. तर सिंपल भाषेत सांगायला गेलं तर खाल्लेचं इथं खाल्ला का झाला? कारण का तुम्ही कर्म चेंज केला आहे. ओके. तर ज्या ज्या वेळेला क्रियापद कर्मावर डिपेंडंट असतं, याच्यानुसार बदलतं, तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. एवढा सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. परत पानिपतचं तिसरं युद्ध अहमदशाह अब्दाली व डॅश यांच्यात झालं. तर बघायला गेलं तर पानिपतचं जे काही तिसरं युद्ध आहे ते जवळपास मराठा, ओके, त्यांच्यामध्ये झालेलं आहे. या दोघांमध्ये जवळपास 1761 मध्ये हे युद्ध झालेलं होतं, जे की मराठा साम्राज्याचे जे नेतृत्व करत होते त्यांचं नाव आहे सदाशिव, ओके, सदाशिवराव भाऊ यांनी जे आहे ते मराठा साम्राज्याकडून प्रतिनिधित्व केलेलं होतं, नेतृत्व केलेलं होतं. आणि त्यासोबत जो काही अहमदशाह अब्दाली होता तो एक पद्धतीनं यांच्या विरोधात तो होता. ओके. सो लक्षात ठेवा. परत याच्यामध्ये नवजवान भारत सभा, हे बघा, याच्यामध्ये कमेंट करून द्या. ओके. इथं 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी उत्तर असेल किंवा नसेल. जर वेगळं उत्तर असेल तर अवश्य कमेंट करून देऊ शकता. बाकी शेवटचा प्रश्न दिलाय. सो इथं दिलंय की राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी किती वय असावं? तर राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी 30 वर्ष वय असणं आवश्यक आहे. ही भारतीय संविधानातली तरतूद त्या ठिकाणी आहे. ओके. 25 वर्ष विचारलं तर लोकसभा लक्षात ठेवा. ओके. 30 वर्ष विचारलं तर राज्यसभा लक्षात ठेवा. लोकसभेची जी काही सदस्य संख्या आहे ती किती आहे? आपल्या भारतामध्ये ऑलमोस्ट 552 आणि राज्यसभेच्या बाबतीत आहेत 252. ओके. तर हे आकडे सुद्धा लक्षात ठेवा, ज्यावर प्रश्न परीक्षेत खूपदा आलेले आहेत. बाकी आशा करतो अशाच पद्धतीची तयारी तुमची चालू द्या. बाकी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या. अशाच पद्धतीचा खजाना, अशाच पद्धतीचे लेक्चर्स